मोहिते रस्त्यावरील भेंडवा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले बाळ। 6 महिन्यांचे बाळ पुरात वाहून गेल्याने शहरासह परिसरात एकच हळहळ व शोककळा पसरली। हृदय पिळून टाकणारी ही घटना अतिशय गंभीर असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे। अजूनही बांधकाम विभाग झोपेतच असल्याचं सोंग घेत आहे। या घटनेला जबाबदार कोण? मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात मोटरसायकल घसरून 6 महिन्याचे बालक पाण्यात वाहून गेले। शहादा शहरालगत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाजवळील भेंडवा नाल्याची घटना। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भुलाणे येथील मनोज भिल हा त्याच्या पत्नीसोबत व आपल्या 6 महिन्याच्या बाळासोबत गावाहून शहादा गावाकडे येत असताना मोहिदा गावाजवळील असलेल्या तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर तेथील नाल्यावरील फरशी पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा जोर वाढल्यामुळे मोटरसायकलवरून खाली पडला आणि त्यासोबतच पत्नी आणि मुलगा खाली पडल्याने त्याच्या पत्नीने धरलेले बाळ पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यात वाहून गेले। सकाळी नाल्यालगत असलेल्या काटेरी झुडपात बालक मृत अवस्थेत आढळून आले। भेंडवा नाल्यावरील असलेल्या या फरशी पुलाचे काम अतिशय निकृष्ट असल्याने तसेच रस्त्याच्या उंचीपेक्षा पुलाची उंची कमी असल्याने येथे मात्र सतत अपघात होत असतात। यावर प्रशासन मात्र निरुत्तर आहे। शहाद्यातील ही घटना दुर्दैवी असल्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी म्हटले आहे। शहादा शहराजवळील भेंडवा नाल्यावरील झालेल्या घटनेची शहादा तहसीलदार यांनी त्वरित पाहणी करत पंचनामा केला। सकाळी 11 वाजेच्या सुमारास बालक हा मयत अवस्थेत आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शींना अश्रू अनावर झाले। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट मनोज बिरारी यांच्यासोबत। शहादाकडून आम्ही मोहिदाला जात होते गाडीवर, पण पुलावर आम्ही येत होते तेव्हा कमी पाणी होतं, पण जास्तच पाऊस आल्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडी निसटली आणि 6 महिन्याचा मुलगा माझा पाण्यामध्ये गेला। माझं नाव गोमा पावरा। आम्ही रेशन कार्डासाठी आलेलो होतो तहसीलमध्ये। मग टाईम झाला होता, मला गाडीचा टाईम नव्हता म्हणून इथंच थांबून गेलो मी आणि इथंच मुक्काम केलं। आणि रात्री मग 10:30 ते 11च्या टायमाला एकदम जोरात पाऊस झाला होता। तर मोटरसायकलवाले इकडनं आले तर त्यांना ते इथं समजलं नाही, म्हणजे पूर चालू आहे का काय, ते डायरेक्ट चालले गेले। मग डायरेक्ट मोटरसायकल आणि ते दोघी नवरा बायको आणि बाळ वाहून गेले होते। तर त्यांचा आवाज आला होता आम्हाला, तर आम्ही बाहेर निघालो। बाहेर निघून मग त्यांना मग माणूस आहे म्हणून आम्ही नदीतून काढलं, त्याला नदीतून काढलं आणि ते बाई पण ती भिंतीला चिपकलेली होती। ते त्याला धरायचा पण साधन नव्हता, पण थोडंफार त्याला काहीतरी आढावा भेटला असेल, मग तिथे उभी होती। मग तिला पण काढलं आम्ही आणि बाळ वाहून गेलं। ते आम्हाला काय रात्री काय सापडलं नाही। केव्हा सापडलं? ते सकाळी 8-8:30 वाजेला मग सगळे त्यांचे नातेवाईक पण आले होते आणि सगळे मिळून इथे शोधायचे प्रयत्न केले, तर मग सापडलं। 8:30 ते 8:30च्या दरम्यान सापडलं। तर मृत होतं बालक? हो, मृत्यू होतं। काल रात्री 11 वाजता मनोज ठाकरे, त्यांची पत्नी आणि लहान बालक मोहिदा या गावातून शहाद्याकडे जात असताना तहसील कार्यालया शेजारी असलेल्या नाल्याला आलेल्या पुरातून त्यांनी निघण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी जोरात आलेल्या पाण्यामुळे ते तिघही त्या पाण्यात वाहून गेले। दोघांना वाचवण्यात यश आलं, मात्र त्यांचा लहान बालक त्या पाण्यात वाहून गेला। त्याचा मृतदेह सकाळी 10 वाजता तहसील कार्यालया शेजारील गोदामाच्या पुढे जाऊन मिळून आला।